युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांना मुंबई महापालिकेने जोरदार झटका दिलाय। सेनेधारकांच्या उपस्थितीत काल मोठा गाजावाजा करून उघडलेलं रस्त्यावरचं जिम महापालिकेने आज उखडून टाकलं। मात्र नंतर दबाव येताच पुन्हा अधिकाऱ्यांनी जिम बसवली। स्टेप इट मुंबई या मोहिमेअंतर्गत जॅकलिन फर्नांडिसच्या उपस्थितीत मरीन ड्राईव्हवर या जिमचं उद्घाटन करण्यात आलं होतं। आज लगेच महापालिकेने हे जिम अनधिकृत ठरवून उखडून टाकलं। झी मीडियाने ही बातमी दाखवल्यावर युवा सेनेने डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न सुरू केला। खरा महापालिका अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्यामुळे ते जिम काढलं गेल्याचं युवा सेनेच्या नेत्यांनी सांगितलं। या घटनेचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी। या ओपन जिम वरून सकाळपासून मुंबईमध्ये महाभारत घडलं। ती ही ओपन जिम सकाळी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं ही जिम जी आहे ते या ठिकाणाहून काढली होती। कालच आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या जिमचं उद्घाटन झालं असतं। डिनो मोरिया फिटनेस सेंटर यांच्या वतीनं ही जिम जी आहे ते मरीन ड्राईव्हवर या ठिकाणी पोलीस जिमखान्याच्या समोर या ठिकाणी लावण्यात आली होती। एक जिम जी आहे ती इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल जे नरिमन पॉईंट आहे त्या ठिकाणी होती, ज्या ठिकाणी ही दोन्ही जिमचं काल उद्घाटन या ठिकाणी झालं होतं। तर आज सकाळी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं ही काढून टाकली होती। ही काढल्यानंतर पूर्ण वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली, पुन्हा दबाव आणण्यात आला। त्यानंतर सर्व मीडियामध्ये हे बातम्या आल्या की काल उद्घाटन झालेल्या जिमची आज लगेच या ठिकाणी काढण्यात आलं अतिक्रमण म्हणून। ही जिम काढताना हे तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीनं या ठिकाणी तुटलेलं आहे। जे खाली या ठिकाणी या जे नट बोल्ट्स आहेत त्या नट बोल्ट्समध्ये न बसवता मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी जशी आहे त्या पद्धतीनं या ठिकाणी जिम जी आहे ती या ओपन जिम लावण्यात आलेली आहे। परंतु मुंबई महापालिकेच्या ज्या अधिकाऱ्यांनी ही जिम जी आहे ती काढली होती त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेनं केलेली आहे। याचा मागचा खरा सूत्रधार कोण आहे हे समोर येणं गरजेचं आहे आणि शिवसेनेला देखील तो समोर येईल अशी अपेक्षा आहे। आणि शिवसेना भाजपमधल्या कुरघोडीतूनच हा जो प्रकार आहे तो घडल्याचं बोललं जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।